नालासोपारा येथील कॅपिटल मॉल राजनगर परिसर हा जलमय झालेला आहे। विजय पार्क सोसायटीमध्ये 5 फुटांपर्यंत पाणी साचलंय, त्यामुळे नागरिकांचं जनजीवन हे पूर्णतः विस्कळीत झालंय। प्रशासनाकडून देखील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय। विजय पार्क सोसायटीमधील ही दृश्य आहेत। 5 फुटांपर्यंत इथं पाणी हे भरलेलं आहे। पावसानं जरी उसंत घेतली असली तरी सखल भागात जे पाणी साचलेलं आहे ते अजूनही तसंच असल्याचं या दृश्यांमधून आपण पाहतोय। राजनगर परिसरात संपूर्णतः पाणीच पाणी झालंय। जे ग्राउंड फ्लोअरवरती राहणारे लोक होते ते सध्या टेरेसवरती गेल्याचं या दृश्यांमधून आपण बघतोय। या भागामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे। अद्याप देखील बऱ्याच सोसायट्यांमध्ये पाणी भरलेलं आहे। मी या नालासोपाऱ्याच्या विजय पार्क परिसरात आहे। ही दृश्य तुम्ही पाहू शकताय, अतिशय भयानक दृश्य आहेत। आज देखील काल याच्यापेक्षा जास्त पाणी होतं। आज देखील या मोटरसायकल आहेत त्या पाण्याखाली गेलेले आहेत आणि साधारण कमरेपेक्षा जास्त पाणी इकडे आहे। काही रहिवासी आहेत। काका या जरा इकडे, मी तिकडे गेलो तर भिजून जाईल। काय परिस्थिती आहे? कमरेच्या वरती आहे पुढे पाणी आणि थोडं जवळ या। कुठे तुम्ही कुठे राहताय? आम्ही विजय पार्क 1 ला राहतो। बी वन। काय बिल्डिंग मध्ये पण एवढं कमरभर पाणी? हा, घरी एवढं ढोपरभर पाणी आहे, भरलं आहे। काय काय सर्व जीवनावश्यक वस्तू सर्व भिजलेले ते आहे सर्व। आता आम्ही टेरेसवर राहतो सर्व, आमची फॅमिली सर्व, खालचे सर्व फॅमिली टेरेसवर आहे सर्व। टेरेसवर आहेत का? काय सांगणार? पहिली गोष्ट तर 2 कालपासून खूप पाऊस पडला आहे। पाणी कमी 6 फूट पाणी होत आहे। मुलांना पण उचलून घेऊन जायला लागतं आहे। पाणी पिण्याचं पण पाणी का मिळत नाही आहे। बाहेर पण भरपूर हे प्रॉब्लेम होत आहे। मुलांची शाळा ऑनलाईन शाळा आहे, पण मोबाईल बंद असल्याने ऑनलाईन शाळा होऊ शकत नव्हते। अतिशय वाईट अशी अवस्था आहे। काय सांगाल एकंदरीत या परिस्थितीबद्दल? प्रशासनाकडून काही उपाययोजना? काय पण कोणी आलं नाही इथं। वसई विरार महानगरपालिकेला जर लक्ष द्यायला पाहिजे होता। आज पाणीमुळे किती लोकांना त्रास होतो आहे, लोकांचा घरी पाणी जातो आहे, लोकांचा अभ्यास थांबून गेला आहे, लोक टेरेसवर राहतात। हे भयंकर परिस्थिती आहे आणि ड्रेनेज पण ओपन आहे। माणसं पडतात त्याच्यात 6 फीट 5 फीट तर ते आपण होल दाखवलेलं आहे। किती परिस्थिती भयंकर आहे। किती लोकांना लागणार, ना ॲम्ब्युलन्स अवेलेबल आहे, ना लाईट अवेलेबल आहे, ना नेटवर्क आहे कोणाकडे। काय इमर्जन्सी झाली त्याचा जिम्मेदारी कोण? तर महानगरपालिकेला ते सांगतं की तुम्ही एवढे का बरं झोपतात, एवढे आम्ही कंप्लेंट टाकतात, कंप्लेंट सांगतात, तुम्ही एक रोड एक खड्डे नाही बनवू शकत। आज लोकांना परिस्थिती होतेच आहे ना। आज हे बऱ्याच ठिकाणी या पाणीचा निचरा करण्यासाठी पंप लावलेले आहेत, ते देखील बंद दिसत आहेत। पंप बंद, अतिशय भयानक, म्हणजे पूर्णपणे एक महापूर आलेला आहे आणि हे पूर्ण रस्ते जलमय झालेले आहेत। नागरिकांना खाण्यापिण्याच्या समस्या निर्माण झालेले, जगायचं कसं, जीवनावश्यक वस्तू नाही आहेत त्यांच्याकडे। शिवाय जे वीज महत्त्वाचं आहे, पाणी महत्त्वाचं आहे आणि याच्यासाठी देखील लोकांना खूप मेहनत करावी लागते। वीज नाही आहे, पाणी नाही आहे आणि त्याच्यामुळं जगायचं कसं असा प्रश्न येथील नागरिकांपुढेच निर्माण झालेला आहे। NDTV मराठीसाठी महेश गोहिलसह मनोज सातवी, नालासोपारा।